जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझे नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग आहे किल्ले प्रतापगड ब्लॉग। आम्ही इथे किल्ले प्रतापगडला आलोय आणि आम्ही इथून गाईड केलाय। जर तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर किल्ले प्रतापगडचे समोर गाईड असतात आणि त्यांचा रेट 700 रुपये। तुम्ही पण गाईड करू शकता। ते आपला इतिहास एकदम बरोबर सांगतील आणि किल्ल्याचे काय काय ते डिटेल्स तुम्हाला सगळं सांगतील। आम्ही गाईड केलाय, गाईड करून आम्ही वरती चाललोय। आता तुम्हाला दाखवतो माझ्या ब्लॉग मध्ये पुढे पूर्ण डिटेल केस। हा प्रतापगडाचा पायथा आहे। तिथे शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली ते ठिकाण। तो व्हाईट कलरचा चौतारा दिसतोय त्याच्यावरती, तिथे महाराजांनी शामियाना उभारलेला होता भेटीसाठी। आपण मराठीमध्ये पिक्चर बघितले ना, शिवाजीराजे भोसले बोलतोय बघतोस का मुजराकर, त्याची शूटिंग गडावरती झालेली आहे। आपण संपूर्ण माहिती सावलीत बसून घेणार आहे। इकडे डाव्या बाजूला बघा आपल्या मागे एक गुफा दिसते शिवकालीन। ही गुफा आता दिसते एवढी ते जास्त लांब नाहीये। पूर्वी गुफा फार मोठी होती, संपूर्ण डोंगर या ज्या आजी बसलेल्या आहेत समोर तिथपर्यंत गुफा होती। 1957 ला ही गुफा कमी केलेली आहे। या गुफेचा वापर शिवाजी महाराजांनी फक्त मावळे लपवण्यासाठी केला होता। तिथे सावलीत चला, सावलीत माहिती घेऊया आणि मग वरती जाऊ आपण। हा किल्ला आपला खासगी मालकीचा आहे, गव्हर्नमेंटचा नाहीये। सातारमध्ये राहतात खासदार उदयनराजे भोसले, शिवाजी महाराजांचे ते 13वे वंशज आहेत। त्यांच्या मालकीचा गड आहे, त्यामुळे गडावरती येण्यासाठी एंट्री टॅक्स वगैरे घेतला जात नाही। तुम्ही महाबळेश्वर पाचगणी जरी फिरायला गेला तिथे टॅक्स द्यावा लागतो। प्रतापगड फिरण्यासाठी फ्री आहे। शिवाजी महाराजांनी हा गड बांधलेला आहे, जिंकलेला नाहीये। त्याला बांधायचं कारण असं की वरती तुळजाभवानीचं मंदिर आहे। शिवाजी महाराजांची कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी, मेन मंदिर तुळजापूरला आहे। त्याची प्रतिष्ठापना शिवाजी महाराजांनी गडावरती केली 21 जुलै 1661 ला अफजल खान वधानंतर 2 वर्षांनी। मुळात अफजल खान जिथून आला तो विजापूर मधून, कर्नाटक बाउंड्री। हे विजापूरचं राज्य कुणाचं होतं? आदिलशहाचं। आदिलशहाची आई होती बडी बेगम साहेबा। हिने आपल्या महाराजांना मारायला विडा ठेवला होता। हा विडा जो कोणी विजापूरला उचलेल त्याला विजापुरी अर्धराज्य बक्षीस दिलं जाईल। त्या अफजल खानाने विडा घेतला आणि म्हणला, सिवा सिवा तो पहाडी का चुहा आहे। शिवाजी राजे तर डोंगरातील उंदीर आहेत, त्यांना आम्ही जिवंत या मुर्दा पकडून तुमच्यासह उभा करेन। अफजल खानाने 60,000 सैन्य घेतलं शिवाजीराजांना मारायला। येताना तो तुळजापूर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर, दहिवडी, मान, खटाव मार्गे अफजल खान वाईमध्ये आला। तुम्हाला वाई माहिती, पाचगणीच्या खाली 4 महिने वास्तव्य केलं, कारण की या भागामध्ये पाऊस जोरात पडतो। शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाईमध्ये एक पत्र लिहिलं। या पत्रामध्ये उल्लेख काय आहे? तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे, तुमची ताकद बघून आम्ही तुम्हाला घाबरलोय। तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभा केलेला आहे। या शामियानामध्ये येऊन भेटा। 10 नोव्हेंबर 1659 वार होता गुरुवार, दुपारी 2 वाजता भेट ठरली। महाराज गडावरून निघाले। जाताना अंगामध्ये चिलकत, डोक्यावरती मेटलचं झिरोटोप आणि हातामध्ये वाघनखी होती। सोबत अंगरक्षक होते, यांचं नाव होतं जिवा महाले। तसा अफजल खान येताना वाईमध्ये 48,000 फौजी वाईमध्ये ठेवले आणि 12,000 सैन्य त्यांनी खाली उतरवलेलं आहे। तुम्ही आता महाबळेश्वरला जाणार असाल किंवा आला असेल तर येताना एक तुम्हाला नदी लागली असेल, कोयना नदी। या नदीच्या पात्रामध्ये अफजल खानाने त्याच्या मुलासोबत 12,000 सैन्य उभं केलं। हा अफजल खान उंचीला किती आहे? 7.25 फूट उंच आहे। जेवायला नाश्त्याला जरी बसला तरी एकटा एक बोकड खायचा। पिसळलेल्या हत्तीला ढकलण्याची एवढी ताकद आहे। याचा इतिहास जर वाचायला गेला तर अफजल खानाचं कुटुंब अगदीच लहान होतं। फक्त 64 बायका होत्या अफजल खानाला। 64 बायकांमध्ये 43 मुलं। छोटं कुटुंब, सुखी कुटुंब होतं। परंतु अफजल खानाने येताना स्वतःच्या 64 बायकांची कत्तल विजापूरमध्ये केलेली आहे। 63 बायकांना त्याने एका विहिरीमध्ये ढकलून दिलं। त्या विहिरीला नाव आहे खून बावडी। आज तुम्ही गाणगापूर, अक्कलकोट पासून पुढे गेलात, अफजलपूर गावामध्ये 64 बायकांची थडगी पाहायला मिळतात। नावडती म्हणल्यानंतर आवडती पत्नी ही पाहिजेच। हे एकच वाक्य बोलले की तुम्ही महाराजांना शरण जावा, तरच तुम्ही मला भेटायला परत विजापूरला येऊ शकता। त्याची तळपायातली एक मस्तकात केली, जाग्यावरती त्यांनी कानाखाली वाजवली। एवढा हात त्याचा भारी होता, कारण की नाश्त्याला बसल्यावरती बोकड खायचा अफजल खान। हत्तीला एका हाताने मागे ढकलत जाईल एवढी ताकद अफजल खानाकडे होती। म्हणजे अफजल खान वाईमध्ये आलेला आहे आणि वाईमध्ये एवढे अत्याचार सुरू ठेवले, मंदिरे तोडली तरी महाराज पुढे गेले नाहीत। कारण की महाराजांना माहिती आहे की अफजल खान देहाने जरी बळकट असला तरी अफजल खानाचा वरचा मजला रिकामा आहे। तर महाराजांनी अफजल खानाला पत्र लिहून गडाच्या पायथ्याशी भेटीसाठी बोलवलं। शामियानामध्ये एंट्री होताच अफजल खान उभा राहिला, या राजे भेटा आम्हाला। शिवाजी महाराजांची उंची 5.25 फूट आहे। राजांना डाव्या बगलीमध्ये दाबलं आणि मागून कटरीने वार केला। पहिला वार महाराजांच्या पाठीवरती झाला, अंगामधलं चिलकत फाटलं गेलं। राजांवरती दुसरा अटॅक झाला डोक्यावरती, मेटलचं झिरोटोप होतं, त्यामुळे 2 वेळेस महाराज वाचले। आणि तिसऱ्या अटॅक होण्याच्या पूर्वी महाराजांनी चिलकतामध्ये वाघनखे लपवली होती। या वाघनख्यांनी अफजल खानाचा कोतुळा फाडला, पोट फाडलं। अफजल खान ओरडला, दगा दगा दगा।
ही आवाज सय्यद बंड्याने आवाज ऐकलाय. राजांवरती धाव घेतल्याने जिवा महाल यांनी ते पाहिलं. या जिवा महाल यांनी काय केलं, जागेवरून जम घेऊन सय्यद बंड्याचा वरच्यावर हात उडवला आणि मराठीत एक म्हण पडली, होता जिवा म्हणून वाचला शिवा. म्हणून रोहन गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो शिवा का आखाडा है, जिसने एक ही दम में अफजल को उखाडा है. प्रतापगडाचे पायी थडगं ते खालून आता लांबून पाहायला मिळालं. आता जी आपण शिवकालीन गुफा बघितली ती दिसते तेवढीच आहे, जास्त लांब नाहीये. पूर्वी ती गुफा फार मोठी होती. संपूर्ण डोंगर जे लोक बसलेले तिथपर्यंत गुफा होती. 1957 ला गुफा कमी केल्या. या गुफेचा वापर शिवाजी महाराज अफजल खान भेटीसाठी जाताना महाराजांचं गुप्तहेर खातं होतं बहिर्जी नाईक यांच्याकडे होतं. यांच्यासोबत महाराजांनी 40 मावळे त्या गुफेमध्ये लपवून ठेवले होते. आता गुफा दिसते तेवढीच आहे. या 95 पायऱ्या झाल्यानंतर किल्ल्याचा महादरवाजा वरती आहे. त्या गेटमध्ये जाऊन थांबणार आहे आपण. तिथे माहिती घेऊया, फोटो घेऊया आणि मग आपण वरती जाऊया. चला. एक सांस में इतना एकदमच बोलला तुम्ही एवढं. पायऱ्या हा नंतर नाही बनवल्या. पडेगा भाई. जुन्या पायऱ्या फक्त भवानी मातेच्या मंदिरापाशी आहेत आणि तडबंदीला आहेत. असं हा दरवाजाच थांब. नाही पूर्वीचाच आहे, फक्त आता रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. चल ठीक आहे. हा किल्ल्याचा आपला मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन गेट. या गेट पर्यंत आपण आलोत ना, इथपर्यंत आपल्या 95 स्टेप झाल्या. पायऱ्या चढल्यानंतर थोडा दम लागला, त्यामुळे येताना आता आपण मागे वळून पाहिलं नाहीये. समोर वायरच्या मागे एक मोठी खिडकी दिसते बघा, तिथूनच दिसते. ती वायरच्या मागे मोठी खिडकी जी आहे ते उजव्या बाजूला इकडे आतमध्ये एक तोफ आहे. ही तोफ समोर त्या पद्धतीने ठेवायची आणि तोफेचा मारा गेटवरती व्हायचा. येणारी शत्रूची फौज गडावरती आली तर गेटवरती इथपर्यंत येणार आहे. खालून आपण पाहिलं तर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसून येत नव्हता. या दोन्ही भिंती लांबून पाहिल्यानंतर जॉईन वाटतात. याला काय म्हणलेलं आहे, गौमुखी दरवाजा. गायीच्या मुखासारखा. महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ले महाराजांनी डोंगरावरती बांधलेत. सहसा किल्ल्यांचे गेट कळून येत नाहीत. शत्रूची जास्तीत जास्त फौज जर गेटवरती आली तर पहिला अटॅक तोफेचा मारा, आणि तोही अटॅक फेल झाला तर दोन्ही भिंतीने या खिडक्या खाली उतरलेल्या आहेत बघा, हे छिद्राचे खाली उतरलेले आहेत. याच्यातून उखळतं तेल आणि गरम पाणी ओतण्याची जागा आहे. आजपर्यंत असा वापर या गडावरती झालेला नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये एक गड आहे की ज्या गडावरती अटॅक झाला तो म्हणजे पन्हाळा. त्या पन्हाळ्याला सिद्धीचोरने वेढा दिला होता. प्रतापगडाला वेढा देता येत नाहीये. वेढा देणारा वेढा होईल. चारी साईडून गडाला कडा आहे. येण्यात जाण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे गडाचा मुख्य प्रवेशद्वार. हा एंट्रन्स आहे. 350 वर्षापूर्वीचा आपला मागे गेट आहे बघा, सागवानी लाकूड, तो आता काढून ठेवलेला आहे. आणि हा गेट नवरात्राला नवीन लावलेला आहे. परंतु आज ही गेटचे रीतिरिवाज पूर्ण होतात. रात्री हा गेट 8 ला बंद होतो, सकाळी 6 ला खोलला जातो. या गडावरती वस्ती आहे, 200-250 लोक राहतात. महाराजांच्या काळातले मावळे, त्यांची पिढ्यानपिढ्या, त्यामुळे गडावरती रीतिरिवाज पाळले जातात. महाराजांचे गड किल्ले बांधले कुणी, मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव. ज्यांनी रायगड बनवला त्यांनीच प्रतापगड बांधला. फक्त प्रतापगड 2 वर्ष 1 दिवसामध्ये पूर्ण झालेला किल्ला आहे. 52 एकरचा परिसर आणि 5 किलोमीटरची भिंत. म्हणून मला असं वाटतं आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे. शिवरायांच्या मातृभूमीत जन्माला आलो याचाच आपल्याला अभिमान आहे. इथे गेटमध्ये उजव्या बाजूला तोफ आहे. या तोफेचं वजन 650 किलो आहे. ही तोफ इथे नव्हती. इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंटरनेटवरती आपण झेंडा लावलेला बुरुज बघतो, त्या बुरुजावरती होती. सगळ्यांना दाखवण्यासाठी गेटमध्ये आणून ठेवण्यात आले. आणि डाव्या साईडला इकडे एक दगड आहे बघा मागच्या बाजूला, हा मशाल स्टँड आहे, मशाल लावायची जागा. रात्रीची इथे मशाल आणि सकाळ ते दुपारपर्यंत झेंडा तो इथे लावला जायचा. मशाल स्टँड. चला वरती चला. इकडे या. होता आपल्याला इथून जाताना डाव्या साईडला एक गेट दिसेल, तो राजमार्ग आहे, पालखी गेट, पालखी दरवाजा. शिवाजी महाराज प्रतापगडावरती यायचे रायगडावरून. रायगड इथून अंतर किती आहे, 64 किलोमीटर. शिवाजी महाराजांकडे घोडा नव्हता, घोडी होती कृष्णा नावाची. जसं महाराणा प्रताप यांचा चेतक नावाचा घोडा होता ना, तशी महाराजांकडे घोडी होती. या घोडीवरती आल्यानंतर पालखीतून बसून जाण्याचा मार्ग इकडे. हा गेट आता बंद आहे कारण की महाराजांची बराबरी कोणी करू शकत नाहीये. आपल्याला येण्या जाण्यासाठी हा रस्ता इकडे बनवलेला आहे. मंदिराच्या वरचा भाग बघा, ती गॅलरी दिसते, तो नगारखाना आहे, ड्रम हॉल. तिथे नगाडे वाजवले जायचे. महाराज गडावरती आल्यानंतर नगाडे वाजवण्याची जागा आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला दीपस्तंभ आहेत, दीपमाळा. नवरात्र उत्सव पौर्णिमेला दिवे लावण्याची जागा. या दोन्ही गोष्टी नवरात्रालाच पाहायला मिळतात. आपण मंदिरामध्ये मागच्या बाजूने जाणार आहे. आणि मंदिरासमोर हा झेंडा लावलेला बुरुज आहे बघा. चौथीच्या पुस्तकामध्ये इंटरनेटवरती प्रतापगडचा फोटो बघतो ना आपण, हा टेहेळणी बुरुज आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये याला एकच नाव आहे, टेहेळणी करण्याची जागा. परंतु याला पूर्वजांनी एक दुसरं नाव दिलंय, ते कुठल्याही पुस्तकामध्ये नाव नाहीये. त्याला दुसरं नाव काय आहे, अफजल्ले टॉवर, अफजल्ले बुरुज. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाला गडाच्या पायथ्याशी मारला त्यावेळेस अफजल खान पूर्णपणे मेलेला नव्हता. एवढा बलाढ्य अफजल खान पोट फाटल्यानंतर सुद्धा जिवंत आहे आणि पोटाला हात धरून तो पालखीत बसलेला आहे. त्याला उचलायला 12 जण लागायचे.
पालखी उचलणाऱ्यांना भोई म्हटलं जायचं. या 12 भोईंचे पाय कुणी तोडले? संभाजी कावजी कोंढाळकर यांनी. त्यावेळेस महाराज गडावरून निघताना देवीला प्रार्थना करून गेले की अफजल खानाला मारायला यश जर मिळालं तर तुझ्या समोर 32 दातांचा बोकड हा नैवेद्य दिला जाईल. आता आपण दसऱ्याच्या दिवशी बकऱ्याचा बैल येतो. हा 32 दातांचा बोकड कुणाला म्हटलेला आहे? अफजल खानाला. कारण की माणसालाच फक्त 32 दात आहेत. या अफजल खानाचं सिर छाटलं आणि समोरच्या बुरुजावरती 3 दिवस अटकवलं. राजमाता जिजाऊ राजगड किल्ल्यावरती राहत होत्या पुणे जिल्ह्यामध्ये. त्यांना दाखवण्यासाठी तिकडे घेऊन गेले आणि तिकडे एक थडग आहे. जे आता आपण थडगं पाहिलं ना ते फक्त अफजल खानाच्या धडाचं आहे. आणि मानाची कबरी राजगडवरती आहे. हा गड 350 वर्ष जुना आहे. आता 2-3 महिन्यापूर्वी काम झालंय बघा. ते मागच्या बाजूला त्या भिंतीवरती क्लिनिंग करून पूर्ण हे गॅप भरलेले आहेत. त्याच्यामध्ये चुना, गुळ, वाळू, सेसे, उडदाची डाळ, काचेचा चुरा आणि नारळाच्या कात्या या पद्धतीने मटेरियल वापरलेलं आहे. सिमेंटचा वापर होत नाहीये. आणि गडाची डागडुजी करत असताना उजव्या बाजूला तिकडे एक खड्डा झालेला आहे. ती चोरवाट मिळालेली आहे. त्या चोरवाटीचा वापर असा आहे की आता आपण मोठ्या किल्ल्यामध्ये शत्रूनं जर मोठा किल्ला जिंकला तर आपल्या मावळ्यांनी तिथून बाहेर पडायचं. जसं तानाजी पिक्चर मध्ये पाहिलं असेल तुम्ही. आपल्या मावळ्यांनी गड उतरल्यानंतर गडाच्या बाहेर भिंतीला पायवाट आहे. या पायवाटीने टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेट मध्ये या. गेट बंद करा आणि समोर येऊन लढा. त्याला काय म्हणलेलं आहे? गनिमी कावा, गोरिला वॉर. अशा पद्धतीने गनिमी कावा खेळला जायचा. या बुरुजावरती उतरताना तुम्ही जाऊ शकता. अगोदर आपण किल्ला फिरणार आहे. उतरायला हाच रस्ता आहे. 4थीच्या पुस्तकामध्ये येतो तसा फोटो आपण वरून घेणार आहे. तुमच्या मागे येईल बॅकग्राऊंडला. चला. हा, ही चोरवाड आत्ता भेटले. किती वेळ झाली? लॉकडाऊनला नाही आहेत. डोंगरावरती मोठा बरोबर टॉवर दिसतो ना बरोबर मध्ये, हा मेन मार्केट आहे महाबळेश्वर मार्केट, जिथे तुमची गाडी जाणार आहे. त्याच्या बाजूला विल्सन पॉइंट, सनराईज पॉइंट आहे. तिथून सरळ आलात की हे 3 डोंगर जे खाली उतरलेले आहेत, हा एल्फिस्टन, एलिफंट हेड, हत्तीचा माथा. त्याच्या मागच्या बाजूचा डोंगर आहे तो लॉडविक येतो. आणि तो लॉडविकचा डोंगर तिकडे संपलेला आहे लास्ट वाला, तो ऑर्थर्स सोसाईट. तिथून या गडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक दुर्बिणीतून दाखवतात बायनोक्युलर मधनं. आणि येताना सगळं जंगल जे तुम्हाला लागलं, हा जंगल जे आहे ते जावळीचं खोरं, इतिहासाच्या पुस्तकामध्ये गाजलेलं जंगल आहे. जावळीचं जाळं आणि जावळीचं खोरं हे घनदाट जंगल. हे जावळीचा इन्चार्ज कुणाकडे होता? चंद्रराव मोरे. हे जावळीचे मोरे गद्दार निघाले. महाराजांनी मोरेंना समजवलं की तुम्ही आम्ही एक आहोत, एकत्र आलो तर हिंदवी स्वराज्य वाढेल. महाराजांचं म्हणणं या मोरेंनी ऐकलं नाही. 6 जून 1655 संपूर्ण जावळी महाराजांनी जिंकली. आणि जावळी जिंकल्यानंतर हा डोंगर होता. या डोंगराला नाव काय होतं? ढोरप्याचा डोंगर. ढोरप्याचा डोंगर यासाठी म्हणलायचं कारण की खाली गावं दिसत आहेत बघा. या गावातील गायगुरे डोंगरावरती चरायला आणायचे. आजही गावातील जुने लोक गायगुरांना ढोरं म्हणतात. त्यामुळे ढोरप्याचा डोंगर होता. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला गडाच्या पायथ्याशी मारला आणि विजय मिळवला, विक्ट्री. या विजयाला काय म्हणलेलं आहे? प्रताप. त्यावेळेस या गडाला नाव पडले प्रतापगड. 52 एकरचा परिसर आहे. ही तटबंदी जुनी आहे. त्या पायऱ्या बघा जुन्या आहेत, तिथे आपल्याला दिसतात. त्या पायऱ्यांवरती आपले मावळे किल्ल्यावरती गस्त करायचे तटबंदीला तोफा घेऊन. जी आता गेटमध्ये तोफ पाहिली ती मोठी आहे. मंदिरामध्ये छोट्या मोठ्या तोफा आहेत. त्या तोफा घेऊन गडावरती इथं मावळे फिरायचे. त्याच्या आधी आपण एक तलाव बघणार आहे, शिवकालीन तलाव. आणि मग भवानी मातेच्या मंदिरामध्ये आपण एंट्री करणार आहे. या चला चला. इकडे एक तलाव आहे शिवकालीन, खालच्या साईडला. वरती जा. हा तलाव जो आहे तो शिवकालीन आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला. आपण प्रतापगडच नाही, कुठलेही गड किल्ले फिरायला गेलात ना, प्रत्येक गडावरती तलाव आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही रायगड जर फिरला असेल तर रायगडला तलावाला नाव आहेत. गंगासागर, हत्ती तलाव. या गडावरती तलावाला नाव नाहीये, शिवकालीन तलाव ओळखलेला आहे. पूर्वी पाणी क्लीन होतं, पिण्यासाठी युज केलं जातं. आता पाणी खराब झालंय, पिण्यासाठी वापरलं जात नाहीये. या गडावरती जी वस्ती आहे, लोक राहतात, त्यांना पिण्यासाठी पाणी खाली गावातून वॉटर सप्लाय केलंय, पाईपलाईन गडावरती लोकांना पिण्यासाठी. इथून लागणारे दगड गडाच्या बांधकामासाठी वापरलेले आहेत. समोरचा काळा खडक आहे ना मोठा, तो इथपर्यंत होता. त्याला फोडायची पहार, त्याचं वजन आहे 50 ते 60 किलो. ती पहार आता आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये पाहिजे. त्यावेळेसचा एकटा मावळा घेऊन 8-8 तास दगड फोडायचा. त्यामुळे 2 फायदे झाले. गडावरती पिण्यासाठी पाणी आणि किल्ल्यासाठी दगड मिळाले. आता इथे भवानी मातेचं मंदिर आहे, तुळजा भवानी. इथपर्यंत आपण आलो. 250 पायऱ्या आपल्या संपल्या. 250 पायऱ्या चढून आलो. अजूनही 200 पायऱ्या गडावरती जायच्यात. पण भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या काळातल्या काही वस्तू पाहिजेत. बाहेर शिवकालीन शस्त्र आहेत, त्याची माहिती घेऊन मग आपण बालेकिल्ल्यात एंट्री करणार आहे. या ही तटबंदी आहे शाळेची, ती पूर्वीची. ते नंतर बनवले 1957 ला. लोक उतरायला लागली ना खाली तिकडे.
इकडे इथे इथे थांबा. इथून फोटो घ्यायचा. हा 4थीच्या पुस्तकामध्ये येतो तो. अरे वा. फोटो पण चुकीचा काढलाय. फ्लॅश मारून फोटो काढतो. अरे यार तुझ्या मोबाईल मध्ये आलो ना इथपर्यंत. आपल्या 250 पायऱ्या संपल्या. अर्धा गड आपण जिंकला. चढण्यामध्ये लढण्यामध्ये नाहीये. अजूनही अर्धा गड वरती बाकी आहे. भवानी मातेचं मंदिर मेन आहे, तुळजा भवानी. आज आपण तुळजा भवानीचं दर्शन इथे घेणार आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या काळात एकूण 3 गोष्टी जुन्या पाहिजेत आपल्याला. देवीची मूर्ती जी आहे, तो मूर्तीचा दगड आपल्या देशातला नाहीये. हा दगड कुठे मिळतो? नेपाळमध्ये. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी जाते, तिथं शाळीग्राम दगड मिळतात. आता राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली ना, तो शाळीग्राम दगड आहे. हा शाळीग्राम दगड आपल्या देवाऱ्यामध्ये असतो, काळा दगड, त्याची आपण पूजा करतो. त्या दगडाची ती मूर्ती 8 हातांची अष्टभुजा. त्या मूर्तीच्या पायाजवळ काचेच्या बॉक्समध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग आहे. हे शिवलिंग समर्थांनी प्रेझेंट केलंय. शिवाजी महाराज शिवभक्त होते, कुठल्या लढाईवरती आपल्या सोबत ते घेऊन जायचे. महाराजांचे मोठे पुत्र संभाजीराजे. महाराजांना 2 पुत्र होते, संभाजीराजे आणि राजाराम. संभाजीराजे मोठे होते, त्यांनी ते आणून ठेवलेलं शिवलिंग. आणि तिसरी गोष्ट आहे, जी आतमध्ये तलवार आहे. ही तलवार कोणाची आहे? शिवाजी महाराजांची नाहीये. शिवाजी महाराजांची तलवार आजही आहे, लेकिन ब्रिटिश म्युझियमला. इंग्रज लोकांनी पळवून घेऊन गेले. मग अशा भवानी तलवारी बोलायला बऱ्याच आहेत. सातारच्या गादीकडे एक आहे, कोल्हापूरच्या गादीकडे एक आहे, 400 होऊन देऊन सावंतांकडून सावंतवाडीकडे एक आहे, म्हणजे सावंतवाडीमध्ये एक आहे. ते सावंतांकडून विकत घेतलेली तलवार, ती 400 होऊन देऊन, त्यावेळेस होन म्हणायचे, ती होन देऊन विकत घेतलेली तलवार सुद्धा आहे. पण ही ओरिजिनल जी तलवार जी आहे, हिरे माणिक मोती असणारी तलवार, ती तलवार आजही आहे, ती लंडनच्या म्युझियम मध्ये. आतमध्ये जी आपण तलवार पाहणार आहे, स्वराज्याचे 4थे सरसेनापती, यांचं नाव आहे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हा त्यांना किताब आहे, त्यांचं नाव आहे हंसाजी मोहिते. महाराजांचे 4थे सरसेनापती. महाराजांचे पहिले सरसेनापती होते मानकोजी दस्तोंडे, दुसरे होते नेताजी पालकर, आणि तिसरे होते ते प्रतापराव गुजर. त्यांचं एक गाणं आहे, वेडात वेड दौडले 7. आणि 4थे सरसेनापती महाराजांचे सख्खे मेहुणे, सोयरा मातेश्रींचे भाऊ, राजाराम राजांचे सख्खे मामा, यांचं नाव हंबीरराव मोहिते. या हंबीरराव मोहितेंनी अफझल खान युद्धात एका लढाईत एका दिवसामध्ये 600 लोकांना मारलेले. काहीतरी इनाम पाहिजे, प्रूफ पाहिजे, त्यामुळे तलवारीच्या पाठीवरती 6 स्टार आहेत. महाराजांच्या काळात इनाम असा होता की एकट्या मावळ्याने 100 शत्रूंना जर मारलं तर एक सोन्याचा स्टार तलवारीच्या पाठीवरती रिबीड मिळायचा. 600 लोक मारल्यामुळे 6 स्टार तलवारीवरती आहेत. पुढच्या बाजूचे 3 स्टार आपल्याला पाहायला मिळतील. हे दगडी बांधकाम दिसतं, आतमधला गाभारा हा जुना आहे, काचेचा सभा मंडप नवीन आहे. एंट्री नवरात्राला पुढून होते, त्यामुळे आता आपण एंट्री केली, मागून केलेली आहे. आता जिथून फोटो काढला तिथून एंट्री नवरात्राला दसऱ्याच्या दिवशी दिली जाते, त्यामुळे 2 गोष्टी लांबून पाहायला मिळाल्या, दीपस्तंभ आणि ड्रम हॉल. इकडे बघा शिवकालीन शस्त्र आहेत, शिवाजी महाराजांच्या काळात आहे. त्यातील 3 नंबर ती दिसते ना वरती टोक आलेलं आहे, ती पहारे दगड फोडायची. या पहारेचं वजन काय? 50 ते 60 किलो आहे. खाली आता आपण तलाव जो पाहिला ना, तलावाचे दगड यांनी फोडलेले आहेत. इतिहासाच्या पुस्तकामध्ये नोंद आहे की अफझल खान या पाऱ्याला घेऊन वाकवायचा, म्हणजे मराठी 4 बनवायचा. एवढी ताकद अफझल खानाकडे होती, 50 ते 60 किलोची. बाकी संपूर्ण उकळी तोफा आहेत, रॉकेट लॉन्चर खांद्यावरती घेऊन फिरायला, 50-60 किलो वजनाचे आहेत. आणि ही लास्टवाली तोफ दिसते ते 125 ते 150 किलो. त्या तोफेचं वजन जास्त आहे, पण त्या तोफेचा खांद्यावरती घेऊन मावळे इकडे तटबंदीला पॅट्रोलिंग करायचे. आताच्या पायऱ्या आपण पाहिल्या ना जुन्या, त्या तटबंदीवरती घेऊन फिरण्यासाठी मावळे खांद्यावरती घेऊन फिरायचे. आता आपण इझिली बॅग घेऊन फिरतो, त्याबद्दल इझिली खांद्यावरती घेऊन इकडे मावळे फिरायचे. मग त्या मावळ्यांची ताकद या अंदाजावरून कळते. आताच्या काळातले आधुनिक युगातले मावळे, कॉलेज स्टुडंट, शाळेतली मुलं वगैरे येतात, 4-4, 5-5 जण उचलण्यात जातात. हातपाय गमवून बसले, उचलू शकले नाहीत, कारण की वडापाव, बर्गर, पिझ्झा, नूडल्स खाऊन आता कोण उचलणार नाही, त्यामुळे ते सील केलेले आहे. आणि मंदिराच्या वरती एक कळस आहे बघा, 1.25 मन सोनं आहे. वरती टोक दिसतंय बघा, ते चमकतंय तेवढंच. तो 1.25 मन, 1 मन म्हणजे 40 किलो, 51 किलोचा कळस आहे. आणि हा कॉपरचा पत्र आहे वरचा. महाराजांचा राज्याभिषेक झाला ना रायगडावरती, 6 जून 1674 झाला, त्यावेळेस त्या देवीला अर्पण केलेला कळस. महाराजांचं बसायचं सिंहासन होतं ना, 32 मन, 1200 किलो सोनं रायगडावरती, ते ब्रिटिशांनी पळवून घेऊन गेले. हे सोनं ओरिजिनल आहे, वरचा टोकच फक्त भरीव आहे. 51 किलो, 1 मन म्हणजे 40 किलो, 1.25 मनचा कळस आहे. आणि कॉपरचा पत्रा, हा पत्रा पॉलिश केला होता नवरात्राच्या आधी. आता इकडे चपला काढा, शूज काढलेले आहेत, दर्शन करा, प्रदक्षिणा घेऊन इकडे या, आणि शूज घालून मागे हस्तकला बघायला या. हस्तकला आहे, एक 10 मिनिटं बघा, मग आपण बाले किल्ल्यात जाऊया.
जाती पकड अक्षय सगळं दाखव आता. जेवढे लोक पकड ना. 500,000 दे ना, दान पेटीला टाक. घेतो का बुलेट घेतो भाऊ घे घे कॅश कितीला आहे व्हिडिओ आहे व्हिडिओ फोटो काढू का काय आला वैभव दुविधामध्ये येतो दुविधामध्ये यार घे ना दे ना 200 250 दे जास्त नाही काय रे वैभव 250 दे EMI का अक्षय घे अक्षय भाई अक्षय तू पण घे काहीतरी मी हे घेतलं घे काहीतरी तू पण यो बघ आपण बी खरेदी केली बघ कुठे एवढी आहे का पिशवी आपली असेल शेतावर तुला वाजवायला चला कुठे शिकलाय हा एवढा शिकलो एक घे ना आपण गावात बनवू अरे भाई हे बघ आता अमोल काय घेतला का कुठे दिसतोय तू कुठे गेला हो चला चला ना तुला मी सांगतो मला ऐकत नाही ना तुला काय डेमो पाहिजे अरे वा कोण आहे एक नंबर काम आहे हा वाजव हे आर्टिस्ट कुठून आला आपल्याकडे आर्टिस्ट आला कुठून हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी जोरात बोल एकदा अजून मागे इकडे हे बघा हे मारुतीचं मंदिर आहे समर्थांनी स्थापन केलेली मारुती आहे आपण महाराष्ट्रामध्ये दक्षिणमुखी मारुती बघतो ना 11 मारुती आहेत 11 त्या 11 मारुतींपैकी ही मूर्ती नाहीये तिचा चेहरा बघा दक्षिणेकडे पूर्ण चेहरा दिसतोय दुसरं वैशिष्ट्य काय मूर्तीच्या हातामध्ये गदा पर्वत नाही आशीर्वाद देणारी मूर्ती आहे कलर केला त्यामुळे नवीन वाटते मावळ्यांच्या ताकदीसाठी बल उपासनासाठी मूर्तीची स्थापना इथे झाली होती तिथून वरती बाले किल्ला छोटा किल्ला आहे हा मेन आहे शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा अन्नधान्याची कोठार आहे दारुगोळ्यांची जागा आहे सगळं बाले किल्ल्यात होतं
ब्रिटिशांनी तोडला 1818ला. त्या दिसतात एवढ्याच पायऱ्या आहेत. पायऱ्या संपल्या की आपण टॉपला आलो. वरती स्वयंभू शंकराचं मंदिर आहे, दरबाराची जागा आहे, चोरवाट, कडेलोट, आणि मग महाराजांची मूर्ती आणि प्रतापगड गार्डन ते लास्ट आहे. ते गार्डन वगैरे बघून थोडा वेळ बसा. तिथे वरती आपण शंकराच्या मंदिरापाशी थांबणार आहे. तिथे तुम्हाला काय घ्यायचं असेल थंड गावाची आम्ही नाही थकलो. गावाला म्हणजे जास्त गर्दी आता आम्ही गावाले भाई. हे आमचं एक खोटे काय कर बोलायला मी नाही भाई. तू जरा जास्त कर. शांत बस जरा. या इकडे या, चला इकडे या. चला चला दादा. 450 पायऱ्या संपल्या आपल्या. गड आपण जिंकला, चढण्यामध्ये लढण्यामध्ये नाहीये. अजूनही आपल्या 450 पायऱ्या बाकी आहेत, पण आता उतरायला चढायच्या नाहीयेत. इथे आता स्वयंभू मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. खाली आपण भवानी मातेचं मंदिर पाहिलं ना. शिवाजी महाराज गडावरती इकडे बांधणार होते. जागा साफ करताना गडाचे आर्किटेक्ट होते मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुरकर. त्यांना इथे जमिनीतून स्वयंभू मिळालं. शंकराचं मंदिर इथे बांधलं खाली भवानी मातेचं. मंदिरासमोर हे दरबार. हा दरबार किती लोकांचा? 8 लोकांचा. अष्टप्रधान, दिवाने आणि दिवाने खास हे मोगली शब्द आहेत. मराठीमध्ये काय म्हटल्याचं? खलबत खाना, सदर. न्यायनिवाडा इथे सदरेवरती व्हायचा. कुठला नवा सरदार फौजेमध्ये घ्यायचा असेल तर भरती इथे करायचा. त्यावेळेस कोणी खोटं काम केलं, गद्दारी केली, त्याचे हातपाय बांधा, पोत्यामध्ये पॅक करा आणि जिवंत माणसाला उचलून मागे कडे लोटे, कडावरून फेकून देण्याची जागा. अशी शिक्षा कोणाला झालेली नाहीये, फक्त बनवून ठेवला दहशत. महाराजांच्या काळामध्ये लास्ट एंडिंगला एकाने गद्दारी केली होती. त्या गद्दाराचं नाव काय होतं? खंडोजी खोपडे. हा खोपडे म्हणला तर शिवाजी महाराजांचा मामा, जिजामातेंचा मानलेला भाऊ. त्याने गद्दारी काय केली? अफजल खानाच्या मुलाला विजापूरला पळून जाण्यासाठी रस्ता दाखवला. महाराजांना बातमी कोणी दिली? बोरचे कारेची कान्होजी काका. त्या कान्होजी चेतननी सांगितले की राजा खंड्यात फुटलाय. त्या खोपड्याला इकडे बोलवला आणि याच दरबारावरती 1660 साली शंकराला साक्षी ठेवून त्याचा इथे चौरंग केला. चौरंग म्हणजे डावा पाय आणि उजवात कलम केला. डावा पाय कापण्याचे कारण, आज आपण घोड्यावरती बसायचं म्हणलं तर डावा पायाचा वापर करावा लागतो. डावा पाय नसेल तर घोड्यावरती बसू शकणार नाही. आणि उभ्या आयुष्यात कधी हातात तलवार पकडता येऊ नये, स्वराज्यासाठी लढू नये. शिवाजी महाराजांना मुजरा करताना मग उजवात कापण्यात आला. शिक्षा द्यायची त्याला डोकं लागतं. हा पूर्ण हॉल बंदिस्त होता, ब्रिटिशांनी तोडलेला आहे. आता मागच्या साईडला तळघर आहे, चोरवाट, कडेलोट, आणि मग महाराजांची मूर्ती आणि गार्डन ते लास्ट आहे. असं फिरून आपल्याला मूर्ती गार्डन पाशी जायचंय आणि उतरायला हाच रस्ता आहे. याच रस्त्याने आपण उतरणार आहे. तुम्हाला राहायला लागले की पहिल्यापासूनच राहतात. पूर्वीपासून लोक आहेत, मावळ्यांची पिढी. आम्ही इकडे राहतो गडावरती, इथेच घर आहे. त्यांचे नाव सातबारे आहेत. गडावरती सातबारे. कसा होणार आहे? घराचे सातबारे आणि अख्ख्या गडाचा सातबारा उदयनराजेंकडे, पूर्ण प्रतापगडचा. उदयनराजे भोसले त्यांच्या नावावरती हा किल्ला आहे असं म्हण. आणि सातबारा कारण ते पण हेच आहेत ना, पिढीतलेच आहेत ना त्यांचे. अरे वंशज वंशज 13वे तेच वंशज. बोलते. हा बांधलेला किल्ला, जे बांधलेत ना किल्ले ते शिवाजी महाराजांच्या नावावर. किती किल्ले बांधलेले इथे? 111 किल्ले, 27 किल्ले बांधले. 111 किल्ले मोगलांकडे जिंकले. जिंकलेले किल्ले नाही महाराजांचं नाव. हे बघा, खालून आपण इथपर्यंत आलो ना, सगळा व्ह्यू दिसतो गाडीपासून. हा झेंडा लावलेला पहिला बुरुज आहे. 4थीच्या पुस्तकामध्ये प्रतापगडचा हा फोटो दाखवतात. हे भवानी मातेचं मंदिर. तिथून वरती आलो आपण हस्तकला बघून. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला बघा सेकंड ऑब्झर्वेशन टॉवर आहे. त्याच्या आतमध्ये तलाव आहे. त्या तलावाचं पाणी मंदिराच्या पूजेसाठी वापरलं जातं. आणि आता तिसरा टेहेळणी बुरुज इकडे आहे. आणि या सगळ्या दिसतात त्या चारी साईडला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, सह्याद्री माउंटन्स. समोर एक किल्ला आहे बघा, 2 डोंगर दिसतात ना वरती आलेले. हा मधुमकरंद गड आहे, मकरंद फोर्ट. इथून 20 किलोमीटर अंतर आहे. त्या गडावरती फक्त ट्रेकिंग वाले जातात, चालत जावं लागतं. त्या गडावरती गाडी वगैरे जात नाही. आणि इकडे समोर महाबळेश्वर आहे. या मागे चोरवाट बघायला जायचं आपल्याला. दर्शन हे उतरताना घ्यायचंय. हे अक्षय ये इकडे. अक्षय हे लवकर या रे. हे आरामात पूजा, आरामात. हे अक्षय अरे सॅन्डल पण आहे ना. हे अमोल तू येऊ नको, तू स्वतः चोर आहे. अमोल येऊ नको, चोरांना एंट्री नाही. अरे मी दिसतो ना व्हिडिओ मध्ये. भाई नीट नाही दिसणार मग फायदा काय? माझंच चॅनल आहे.
काय रे पूर्ण हेच आहे, इथून जायचे का? अरे बाबा इथून व्हिडिओ बनव अक्षय. जा जा जायचंय महादेव. व्हिडिओ ना त्याची. हे बघा या गडावरती आता आपण उभं आहे ना, किल्ल्यावरती तिसरा टेहळणी बुरुज आहे सगळ्यात मेन. इथून चारी साईडला दिसतात, शत्रू कुठून जर आला तरी या स्पॉटवरून क्लिअर केलं जायचं. आणि आता आपण उभं आहे सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरती आहात. या भिंतीच्या बाहेर तुम्ही हात जरी बाहेर काढला तरी जिल्हा चेंज झाला. रायगड तिकडे सातारा, इकडे खाली कोकण लागतो रायगड. खाली रस्ता गेलेला आहे पोलादपूर महाड मुंबई गोवा हायवे. आणि इकडे रायगड येतो, पण रायगड आता दिसत नाहीये, क्लायमेट क्लिअर नाहीये. समोर जी नदी आहे ती सावित्री नदी आहे. आणि इथे एक चोरवाट आहे, जे आता खाली तुम्ही जाऊन आलात चोरवाटेमध्ये. आता मोठ्या किल्ल्यामध्ये आपण उभं होतो, आता बाले किल्ल्यात आहे. शत्रूने जर मोठा किल्ला जिंकला तर बाले किल्ला जिंकून द्यायचा नाही. तीही वेळ आली तर आपल्या मावळणीतून बाहेर पडायचं. खाली दरी आहे, त्या भिंतीला टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेट मध्ये जावा. गेट बंद करा, शत्रूला आतमध्ये ठेवून लढाई करा. हा गनिमी कावा आहे, गोरिला वॉर. आता गडावरती सगळ्यात उंच पॉइंट आहे तो कडेलोट. त्या पॉइंट वरती आपण आता हा कडेलोट आहे, सगळ्यात उंच पॉइंट गडावरती. शिवाजी महाराजांच्या काळात कोणी चोरी गुन्हा गद्दारी फितुरी करेल त्याला इथं हातपाय बांधा, पोत्यामध्ये पॅक करा आणि जिवंत माणसाला खाली ढकलून द्या. खाली इकडे 1800 फूट खोल दरी आहे आणि समुद्री सपाटीपासून आपण उभा आहे 3543 फूट. गडावरचा सगळ्यात उंच पॉइंट. अशी शिक्षा कोणाला झालेली नाहीये, फक्त बनवून ठेवलाय. रायगडला टकमक टोक आणि या गडावरती कडेलोट. संभाजी महाराजांच्या काळात गद्दार फार निघाले. शिवाजी महाराजांच्या काळात एका गद्दाराला शिक्षा झाली तर मागचे 10 गद्दार सुधारायचे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे गद्दार आहेत, शिक्षा अंमलात आणली तर जागा भरून जाईल, नोंद राहणार नाही. समोर बघा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. ते स्मारक दुर्बिणीतून दाखवतात ऑर्थर सीट वरून. हे स्मारक आणि हे गार्डन आहे. त्या स्मारकापाशी जायचंय आपल्याला, तिथे माहिती घ्यायची, फोटो घ्यायचा आहे. थोडा वेळ इकडे या. बरोबर 8 रस्ता अफजल खानला फाडला ना. फाडू मारला. हे बघा समोर इकडे शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतंय ना, याच ठिकाणी इथे शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा इथे होता. हा राजवाड्याचा परिसर आहे, ब्रिटिशांनी तोडला 1818 ला. गडावरती शिवाजी महाराजांची काहीतरी आठवण राहून इंडिया गव्हर्नमेंटनं हे स्मारक उभं करण्यात आलेलं आहे. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा आणि अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. राजांच्या आठवण राहून हे स्मारक उभं करण्यात आलंय भारत सरकारने. महाराजांकडे घोडा नव्हता, कृष्णा नावाची घोडी होती. या घोडीचं एकच पाय वरती याचं कारण असं आहे की घोडीवरती बसणारे राजे यांचं मरण हे नॅचरली आजारपणामध्ये मृत्यू आहे. दोन्ही पाय घोड्यांच्या केव्हावरती असतात, युद्धामध्ये येत असते त्यावेळेस. झाशीची राणी तारा राणी महाराणा प्रताप यांच्या घोड्यांची दोन्ही पाय वरती दाखवलेले आहेत. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. 1630 ला जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि 1680 ला रायगडवरती मृत्यू झाला. 50 वर्षामध्ये 360 किल्ले आहेत, 27 किल्ले बांधले आणि 111 किल्ले मुघलांकडे जिंकलेत. त्यानंतरचा इतिहास संभाजी महाराजांनी उभा केला, परंतु संभाजी महाराजांना कैद केला औरंगजेबाने आणि 40 दिवस टॉर्चर करून मारलं. संभाजी महाराज अजून थोडे वर्ष जगले असते तर मुघल एम्पायर संपले असते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात आणि संभाजी महाराजांच्या काळात कवी भूषण होते. त्यांनी काय म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. शिवाजी महाराज नसते तर आपण सगळे लोक मुसलमान झालो असतो. महाराज होतो मग हिंदवी स्वराज्य घडलं. असे दोनच राजे होऊन गेले जे हिंदूंसाठी लढले, एक महाराणा प्रताप आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. म्हणून जिजाऊंचे लाडके लेक शिवछत्रपती
हे लाखात नव्हे तर जगात एक होते. हे लाच स्मारक आहे, इथं उभे राहावं. महाराजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर